विरारच्या मांडवी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थी जे आहेत यांना एका शिक्षकावरती ही शाळा चालवावी लागत आहे। त्यामुळे या ठिकाणचा सर्व ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, पालक जे आहेत हे संतप्त झालेले आहेत। आपण समोर जर बघितला तर या ठिकाणी शाळेला लॉक मारलेला आहे आणि आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी जी आहे ही पालकांकडून केल्या जात आहे। काय नेमकी मागणी आहे? मागणी एवढीच आमची रास्त मागणी आहे की आम्हाला जिल्हा परिषद शाळा मांडवी इथे मी पंकज भरत सालकर, माझी मुलं पण सुद्धा या शाळेतच शिकतात। मग आमची रास्त मागणी आहे की शाळेत 30-32चा पट आहे, नाही 2 शिक्षकांची उपस्थिती आहे, पण आज 1.5 वर्ष झाले एकच शिक्षक येतो आणि शिकवतो मुलांना। तर मुलांचं शिक्षण कसं होणार? पहिली ते 4थीचा पट आहे या शाळेमध्ये आणि 32 मुलं आहेत। तर एक फिलिप्स गोम्स सर म्हणून आहेत, ते 1.5 वर्षापासून इथे येतच नाहीत, गैरहजर राहतात। आणि एक रसूल सर म्हणून आहेत, ते फक्त शिकवतात, येतात शाळेत रेग्युलर आणि मुलांना शिकवतात। आणि एक शिक्षक किती शिकवणार आहे 32 मुलांना? आणि सध्या ही शाळा कधी बंद केली? तुम्ही प्रशासनाकडे काय पाठपुरावा आम्ही केलाय? आता 15 दिवस झालं प्रशासनाकडे पाठपुरावा करतो। त्याच्या आधी सुद्धा आपण 2 वेळा पंचायत समितीला पत्र दिलेलं, पण त्याचा काहीच ते घेत नाही, पवित्रा घेत नाही। आणि आता 15 दिवस झालं आम्ही पुन्हा BDO साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, 2 वेळा त्यांना पत्र व्यवहार केला, तरी सुद्धा ते आपल्या या पत्रांना काही जोमानत नाहीये। निश्चित माझ्यासोबत या ठिकाणच्या पॅरेंट्स आहेत। काय कशा पद्धतीनं, कारण एकीकडे शासन जिल्हा मोठ्या शाळेवर एवढा खर्च करतो, मात्र गरिबांच्या शाळेकडे लक्ष देत नाही। काय बोला, म्हणजे तुमची मुलं आज ह्या शाळेत शिकतात, आज तुम्ही ह्या शाळेला टाळं ठोकलेलं आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे? आम्हाला सर शिक्षक नाही तिथपर्यंत आम्ही लॉक खोलणार नाही, कारण एक मुलांना काय शिकवत नाही सर, एवढं त्या सरांना असं काम देतात दुसरं, ते सर ते काम करतात ना, आम्ही शिकलेलं नाही तर आम्हाला बोलायचं पण एवढं समजत नाही, आम्ही शिकलो नाही तर आम्हाला असं वाटतं की आमची मुलं शिकावी, पण एकच सर ते काय करणार आहेत। आणि शाळा पण आम्हाला दुरुस्त करून पाहिजे, शाळेची अवस्था बघा तुम्ही कशी झाली। निश्चित आपण जर बघितलं तर आम्ही शिकलो नाहीत, पण आमच्या मुलांना तरी कमीत कमी शिक्षण मिळावं अशी भावना जी आहे या पॅरेंट्समध्ये आहे। मात्र उदासीन धोरणामुळे या मुलांना आज शिक्षक मिळत नाही असं म्हणणं आहे का? काय म्हणजे नेमकं शिक्षक पाहिजे असं आम्हाला। आमची मुलं कशी आज शाळेत आली नाही तर तुम्हाला बरं वाटतंय का? आज शाळा बंद आहे तर बरं वाटतंय का तुम्हाला? मग आम्हाला शिक्षक पाहिजे म्हणजे पाहिजे। आम्ही शिकलो नाही तर आम्ही मुलांना काय शिकू घरी ठेवून ना? ताई काय सांगणार तुम्ही? कशी म्हणजे काय मागणी काय तुमची? आम्हाला एवढीच मागणी आहे का आम्हाला सर पाहिजे, तसा काही शाळेला कुलूप लावलेला आहे, एवढीच मागणी। ताई तुम्हाला काय वाटतं की आज तुम्ही लहान मुलं आहेत, आपण रोज नेहमी शेतामध्ये काम करतो, आज एवढ्या मोठ्या शाळा इकडे भरतायत, आज गरिबांची मुलं ज्या ठिकाणी शिकतायत त्या ठिकाणी शिक्षका अभावी तुम्हाला आंदोलन करावं लागतंय? आमची मुलं म्हणजे आम्ही तर नाही जास्त शिकलो, पण असं आमची मागणी आहे का आमची मुलं तरी या शाळेत शिकावी, पण या शाळेत येथील एक सर किती शिकवणार, म्हणून आम्हाला 2 सर पाहिजेत। आणि जर एकच सर असले तर ते मुलांना 4 वर्ग कसे काय शिकवणार, म्हणून आम्हाला शिक्षक पाहिजे। आमची हीच मागणी का आम्हाला शिक्षक पाहिजे। आज जर आपण बघितलं तर शिक्षका अभावी या सगळ्या पालकांना जे आहे हे शाळेमध्ये आंदोलन करावं लागतंय, आम्हाला शिक्षक पाहिजे अशी प्रशासनाकडे या ठिकाणी मागणी करावी लागते। ही या आजच्या सध्याच्या सगळ्या विज्ञान युगामध्ये जर बघितलं तर या मुलांची अशा पद्धतीची परवड बघितलं तर अतिशय मनाला वेदना होतात। काय वाटतं तुम्हाला की जर म्हणजे एकीकडे जिल्हा मोठ्या शाळा बोलतायत आणि गरिबाच्या शाळेकडे लक्ष द्यायला वेळ नाही? ही बघायला गेलं तरी ही शाळा येते वसई विरार महानगर या हद्दीमध्ये। प्रशासन का लक्ष देत नाही? प्रशासन अनेक वेळा तक्रार केली तरी सुद्धा इथे ह्या शाळेकडे दुर्लक्ष करते जिल्हा परिषद शाळा मांडवीमध्ये। आणि ती शाळा तुम्ही बघितलंय तर शाळेचा जो स्लॅब वरचं जो आहे बांधकाम आहे ते कधी कोसळेल त्याचा काही नेम नाही। त्याच्यामुळे पालकांना असे भीती निर्माण झाली की मुलांवर कधी घटना घडेल, दुर्घटना होईल, त्याने मुलांचा अपघात होईल, या दृष्टिकोनातून हे शाळेला बंद करावं लागत आहे। हे अतिशय दुर्दैवी घटना आहे की शासन याकडे लक्ष देत नाही। काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला असं वाटतंय का सपोज शिक्षक दिला नाही तर आम्ही डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला शाळा भरू, एवढंच सांगायचं आहे। निश्चित आपण बघितलेलं आहे की जर या शाळेमध्ये आता शिक्षक नाही मिळाला तर हीच शाळा
उद्या आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भरवू असा इशारा जो आहे या पालकांनी दिलेला आहे. मात्र खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी शासन एवढं उदासीन का आणि त्यांना शिक्षकासाठी एवढं आंदोलन का करावं लागतं आणि आता तरी कमीत कमी प्रशासन याकडे लक्ष देईल का हा प्रश्न आता उपस्थित आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार, मांडवी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.